नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये। मी अश्विनी जाधव केदारी। आज हा लाल महालाचा परिसर आपण बघितला तर तो अक्षरशः सगळ्यांच्या येण्यामुळे उजळून निघालेला आहे। अर्थात याला कारण आहे ते म्हणजे राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे। आज सकाळपासूनच वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत लाल महालामध्ये आणि या ठिकाणी खरं तर या वास्तूला खूप मोठं असं महत्त्व आहे, ऐतिहासिक हे महत्त्व आहे आणि त्यामुळेच या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थिनी आज पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत। माझ्यासोबत या सगळ्या विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। काय नाव आहे मैत्रिणी तुझं? श्रावणी मोरे। आणि तुम्ही का आलात इथे? जिजामाता ह्याची जयंती साजरा करण्यासाठी। तू काय सांगशील मैत्रिणी, तुझं नाव काय? प्राप्ती प्रवीण शिंदे। आणि काय आज इथे येऊन कसं वाटलं तुम्हाला? कोणासोबत तुम्ही आलात? टीचर्स। या सगळ्या छोट्या मुली आहेत, काही मोठ्या वर्गातल्या सुद्धा मुली आहेत आणि त्यांच्याशी मी बोलणार आहे। मैत्रिणी तुझं नाव सांग आणि या ठिकाणी काय तू सादरीकरण केलंय? मी किमया गुरुनाथ कदरेकर बोलते। आज आम्ही इथे जिजामाता त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आलो आहे आणि मी थोडेसे 2 शब्द बोलणार आहे जिजामातांकडून। मी जिजामाता शहाजी राजेंची धर्मपत्नी आणि लखोजी राजेंची कन्या, माझा शिवबा कदापि इतरांची चाकरी करणार नाही। तो जर करेल तर फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल। अंगणातील तुळस आणि गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाईट नजर टाकली तर त्यांची गय केली जाणार नाही। नक्कीच। अजून काही माझ्यासोबत छोट्या मैत्रिणी आहेत, त्यांच्याशी बोलूया। मैत्रिणी तुझं नाव सांग आणि तू कुठून आली आहेस? श्रुती जलनीला। मी उत्तम नगरवरून आलेली आहे। मी गौरी अजय सानी। मी शिवनेमधून आली आहे आणि आज मी थोडे 2 शब्द बोलणार आहे। या लाल महालामध्ये राजमाता जिजाऊ आणि शिवबा यांचे वास्तव्य होते आणि आज आम्ही सगळे इथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी इथे आले आहोत, त्यांची वेशभूषा धारण करून। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा दैदिप्यमान इतिहास सगळ्यांना कळावा, अगदी छोट्या विद्यार्थ्यांनाही कळावा, हा उद्देश यामागे आहे आणि त्यामुळे या शाळेतल्या शिक्षिका आहेत, सगळे प्रशासकीय आणि अनेक लोक आहेत ते या ठिकाणी या विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आहेत। माझ्यासोबत शाळेतल्या मॅडम सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलूया। मॅडम काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही विद्यार्थिनींना घेऊन आलात, कसं वाटतं? कसं आहे, मुलांना आपण इतिहास शिकवतो, त्याच्यामध्ये छत्रपतींविषयी माहिती ही पुस्तकामध्ये दिली जाते, जिजामातेंबद्दल दिली जाते, पण ही संस्कृती आपली जपावी। आमच्या शाळेचा ब्लूबर्ड स्कूल या आमच्या 3 शाखा आहेत, कर्वे, नगर, शिवणे आणि कोंडवे धावडेला। तर या शाखेच्या विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कळावी या हेतूने आम्ही मुलींना इथे घेऊन आलेलो आहोत। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। वेगवेगळे कार्यक्रम आज वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या माध्यमातून या लाल महालामध्ये घेतले गेलेले आहेत आणि या ठिकाणी आज जर तुम्ही बघितलं तर या सगळ्या विद्यार्थिनी आल्यामुळे हा परिसर अक्षरशः उजळून निघालेला आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये या शिक्षिका असू देत किंवा या विद्यार्थिनी असू देत या आलेल्या आहेत आणि अतिशय आनंदानं आज राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी होताना दिसते। आजच्या लाईव्ह मध्ये इथेच थांबूया, पुन्हा नवीन विषयासह भेटूया, तोपर्यंत नमस्कार।